आम्हाला कोण येणार आहे, रात्री बेरात्री आपला जर काही आपल्यावर वेळ आली वेळ काला तर त्या वेळेला हजर कोण राहणार आहे, तिथं मदत कोण करणार आहे, हे सगळं सगळ्यांना कळतं. आणि म्हणून मला खात्री होती, जसं आता लोकांनी म्हणायचं हिशोब कितोब लोकांनी भरपूर केले, लोकसभेला असं झालं, मग आता विधानसभेला असं होईल, मग ओबीसी एवढं डिवाइड होईल, मग इथं असा होईल तसं होईल, असं बरेच लोकांनी कॅल्क्युलेशन लावले आणि गुट्टेसाहेब जवळजवळ 50,000-60,000 मतांनी पडतील असं कॅल्क्युलेशन लावलं होतं. पण ते दुर्दैव त्यांनी कॅल्क्युलेशन लावलं. पण मला खात्री होती मी केलेल्या कामाची मला पावती मिळणार आहे अशी मला खात्री होती. आणि मला आणखी सेवा करायला तुम्ही संधी देणार आहेत हे मला माहीत होतं. आणि म्हणून इलेक्शन झाल्याच्यानंतर आता त्यांनी किसनगावनी काहीतरी म्हणले हळद निघाली नाही, पुन्हा लागलीच काहीतरी झालं वगैरे, ते सगळं ठीक आहे. तर त्यांनी ते उदाहरण देऊन सांगितलं किंवा जसं एखादं लग्न व्हावं आणि लागलीच त्या मुलीनं शेतात जाऊन काम करावं, त्या नवऱ्यानं सोबत जाऊन शेतात जाऊन काम करणं, हे म्हणजे घडणं म्हणजे ते योग्य तुम्ही म्हणजे उदाहरण तुमचं मला वाटतं योग्य झालं. कारण मी निवडून आल्याच्यानंतर मला वाटतं एक 10-12-15 दिवसातच मी कार्यक्रम घेतला. आमदारचा तिसरा कार्यक्रम आहे. मला करायची गरज नव्हती, ठीक आहे ना, 4-4.5 वर्ष चालली म्हणून मी आताच काय मी थांबलोय असतो. पण मी थांबू का? मला थांबायचं नाही, लक्षात ठेवा. मी थांबणारही नाही. कारण ही जी सेवा मी करतो त्या सेवेत जेवढा आनंद मिळतो ते आनंद मला कशातही मिळत नाही, लक्षात ठेवा. कारण आपण बघितलं लोक निवडून आल्याच्यानंतर बाहेर फिरायला जातात, कुठेतरी जाऊन आराम करतात, उन्हाळा कुठेतरी जाऊन विदेशात गमवतात, तिकडे जाऊन फिरून येतात. पण मला इथं राहून तुमच्यामध्ये राहून तुमची सेवा करण्यामध्ये जेवढा आनंद आहे तेवढा बाहेर फिरून कुठे जरी गेलं तरी मला त्याच्यात आनंद नाही. कारण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माझा एकही देश बाकी नाही. मी सगळ्या वर्ल्डमध्ये फिरलो, सगळ्या देशात फिरलो, एक देश शिल्लक नाही माझा. मग अमेरिकेला गेलो, रशियाला गेलो, ऑस्ट्रेलियाला गेलो, जपानला गेलो, दुबईला गेलो, सिंगापूरला गेलो, सगळे एक देश असा नाव नाही की सगळे देश फिरलेलो आहे. त्याच्यामुळं आता परत त्या देशात जाऊन फिरणं त्याच्यापेक्षा तुमची सेवा करण्यामध्ये मला आनंद होतो. म्हणून मी कुठं बाहेर फिरायला जात नाही. आणि आज आपण जर बघितलं आता काही आजकाल टीका व्हायला लागल्या. काय टीका होतात? टी व्ही जर बघितलं तर ते आपण युद्ध थांबवलं आणि थांबवायला नव्हतं पाहिजे. आपण पाकिस्तानवर वार करता आपण पाकिस्तानचे 4 तुकडेच करायला पाहिजे असं इथपर्यंत आता टी व्हीमध्ये चर्चा आहे. पण युद्ध सोपं नसतं. कुणासोबतही असो, एखादा देश वीक जरी असला तरी आपण जेव्हा युद्ध करतो त्यावेळेस आपल्याला पण त्याची झळ पोचते, लक्षात ठेवा. आणि म्हणून हा जो निर्णय सन्माननीय मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला, आपल्या तिन्ही दलांनी जो निर्णय घेतला, हे युद्ध थांबलं पाहिजे. आणि पाकिस्ताननेही त्याला सगळ्यांनी मिळून ते जो चर्चा करून जे थांबवलं ते खूप आपल्यासाठी भलं झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे, लक्षात ठेवा. कारण युद्ध हे फार वाईट आहे, लक्षात ठेवा. आपण कुणाचं तरी नुकसान करतो, आपलं पण नुकसान होतं आणि आपला देश कमीत कमी हे युद्ध जर आणखी 1-2 महिने जर चाललं असतं तर मी सांगतो देश आपला 15-20 वर्ष मागे गेला असता. त्याच्यामुळं आपल्या देशात जे आजचे पंतप्रधान आहेत, त्यांची जे टीम आहे, आपलं शासन जे आहे सगळं मंत्री शासन सगळं असेल, हे खूप अनुभवी आहेत. आणि त्या अनुभवाने त्यांना घेतलेला हा निर्णय आहे. मग त्या निर्णयाचं आपण स्वागतच केलं पाहिजे. ठीक आहे, आपण कुठल्याही वेळेस आपण ज्यावेळेस विचार करतो तर आपण काही गोष्टी समोर जरी घडल्या तरी आपल्या विरोधात काही ना काही गोष्टी घडतात. आणि म्हणून आपण आपल्या सर्वांनी मिळून, खरंच मी सांगतो, खूप चांगलं झालं युद्ध थांबल्यावर. नाही तर आज
इतक्या दिवसच चाललं, सगळे धंदे बंद होते, गाड्या बंद होत्या, व्यापार बंद होते, क्रिकेट वगैरे सगळं सगळं बंद होतं. फक्त टी व्हीवर बघायला फक्त इथं असं झालं, तिथं तसं झालं, इथं बॉम्ब फेकला, तिथं हेच पाडलं, तिथं पण ह्याच्याशिवाय सुद्धा ते बघायला होतं. आणि बघायला नसतं बी. आपण जवळून युद्ध बघतोय रशिया आणि युक्रेनचं, किती जबरदस्त युद्ध चालू आहे. आजची हालत काय आहे तिथे, किती हालत खराब झालेली आहे. त्याच्यामुळे युद्ध हे सोपं नाही. आणि म्हणून हा घेतलेला निर्णय आहे, त्या निर्णयाला आपण नक्कीच त्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. आता सकाळी सकाळी बघितलं ते सकाळी सकाळची भोंगा म्हणते, ते भोंगा वाचतोच. काहीतरी बोलायचं, उगाच काहीतरी बोलायचं, काही त्याला तथ्य नाही. बट त्याला कोणी ते पत्रकार बी चिडवीत राहतात, असं झालं का त्याला कोणी म्हणते ह्याचा राजीनामा घ्या, त्याचा राजीनामा घ्या. अरे देशामध्ये एक लक्षात ठेवा, जेव्हापासून आज मोदी साहेब आहेत, जेव्हापासून पंतप्रधान झालेले, आज आपल्याकडे कुणाचा वाईट नजरेनं बघायची कुणामध्ये हिंमत नाही राहिली. आज आपण आज बघितलं असतं सगळ्या देशामध्ये, मग अमेरिका असेल, रशिया असेल, जपान असेल, ब्रिटिश असेल, हे सगळे जेवढे मोठे मोठे देश आहेत ते आज मोदी साहेबांचा सन्मान करतात, ते आपल्यासोबत आहे. आणि सगळ्यांनी आपला जवळजवळ सगळ्यांनी आपला पाठिंबा असलं का, त्याचं फलित काय आहे, कुणी केलं हे सगळं. ह्याच्या अगोदर कधी घडलं काय, ह्याच्या अगोदर कधी घडलं नाही. पण आज हे सगळं काय जे क्रेडिट द्यावं लागेल तर आपल्या सन्माननीय पंतप्रधान मोदीला द्यावं लागेल. हे जे तुमचं एक हे वाटप वगैरे सगळं आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. मी पोहोचवतो, पण देणारं केंद्र शासन आहे, महाराष्ट्र शासन. ह्याच्या अगोदरही होतं, पण ह्याच्या अगोदर तुम्हाला कोणी काही पोहोचलं नाही किंवा तुमच्याजवळ कोणी आलं नाही. ह्याच्या अगोदर काय नव्हते का, ह्याच्या अगोदरही होतं. ह्याच्या अगोदर आमदार होऊन गेले, ह्याच्या अगोदर काय आमदार होऊन नाही गेले का, कोणी काही केलं नाही. मला त्यात जायचं नाही, मला कोणाला काही दोष द्यायचा नाही. मी जे करतो त्याच्यावरच मी बोलतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवा की कधीही आजपर्यंत जे केलेल्या कामाची पावती मला तुम्ही दिलेली. आज तुम्ही जर बघितलं, तुम्हाला सर्वांनी जर बघितलं, शहरामध्ये किती फरक दिसतो का नाही, फरक दिसतो.